विडगांव नगर परिषद चुनाव के दौरान भारी मात्रा में बोगस मतदान होने के गंभीर आरोप सामने आए हैं। एक सामाजिक संस्था ने दावा किया है कि वार्ड क्रमांक 17 में करीब 4700 फर्जी वोट डाले गए, जिसमें चुनाव प्रक्रिया की विश्वसनीयता पर सवाल खड़े हो गए हैं। संस्था का कहना है कि ये संगठित रूप से किया गया फर्जीवाड़ा है, जिसने पूरे चुनाव की पारदर्शिता पर गहरा प्रश्न चिन्ह लगा दिया है। नागरिकों और संबंधित संस्थाओं ने इस मुद्दे पर कई बार प्रशासन के पास शिकायत दर्ज करवाई, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। इस ढिलाई को लेकर स्थानीय लोगों में नाराजगी बढ़ती जा रही है। लोगों का कहना है कि शिकायतों का गंभीरता से न लेना प्रशासन की चुनावी प्रक्रियाओं पर उदासीनता को दर्शाता है और इससे लोकतांत्रिक प्रणाली पर नागरिकों का भरोसा कमजोर होता है। और इसी पृष्ठभूमि में पूर्व जिला परिषद सदस्य अवंतिका लोकुरवाले ने इस पूरे मामले की निष्पक्ष, स्वतंत्र और सखोल जांच की मांग की है। उनका कहना है कि चुनाव प्रक्रिया को स्वच्छ, पारदर्शी और विश्वास योग्य बनाए रखने के लिए ऐसे आरोपों की कठोर जांच होना बेहद आवश्यक है। लोकुरवाले ने प्रशासन से तुरंत कार्यवाही कर नागरिकों का भरोसा बहाल करने की भी अपील की है। स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत निवडणूक 2025 बिडगाव नगरपंचायतच्या निवडणुकीदरम्यान बिडगाव नगरपंचायतमध्ये 3500 ते 4000 बोगस मतदान असल्याचा प्रकार उघडकीस आला आणि वारंवार ते बोगस मतदान याद्यातून वगळून घेण्यात यावे म्हणून आम्ही लेखी तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारीला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली आणि बोगस मतदानाच्या माध्यमातून बिडगाव नगरपंचायत जिंकण्याचं षडयंत्र भाजप पक्षाने, भाजपाच्या सत्तेतील मोठमोठ्या नेत्यांनी केलं आणि त्याला उलथून पाडायसाठी म्हणून आम्ही त्याचा बारीक अभ्यास करून त्याप्रमाणे आमच्या याद्यांवर बोगस मतदान हे हायलाइट केलं आणि आमच्या प्रत्येक प्रतिनिधीने काहीही झालं, प्रत्येक उमेदवार आणि उमेदवाराचा प्रत्येक प्रतिनिधी यांनी प्रण केला की यावेळी आम्ही भाजपाचा बोगस मतदानाने निवडून येण्याचा डाव हे षडयंत्र आम्ही विजयी होऊ देणार नाही त्यांना, असा प्रण प्रत्येक उमेदवाराने केला। मैदानात निष्पक्ष लढाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये ट्रान्सपरन्सीमध्ये, पारदर्शक लढाईमध्ये जो काही जिंकेल, मग आमचा विजय झाला तरी आम्हाला मान्य आहे आणि आमची हार झाली तरी आम्हाला मान्य आहे, परंतु कुटील कट कारस्थान करून भाजपाला विजयी होऊ द्यायचं नाही, हा प्रण आम्ही सर्वांनी केला। आणि त्या प्रकारे 2 डिसेंबरला त्यांचं जे बोगस मतदान होत होतं त्याला आळा घालण्यासाठी आमचे प्रत्येक प्रतिनिधी आणि उमेदवार सैनिकाप्रमाणे आणि सेनापतीप्रमाणे सज्ज झाले आणि त्यांनी ते बोगस मतदान वापस पाठवलं। परंतु वार्ड नंबर 6चं बोगस मतदान वापस पाठवत असताना जे मतदान भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मिट्टेवानी या गावातील होतं आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जमण्या या गावचं देखील मतदान होतं, परंतु ते आम्ही होऊ दिलं नाही आणि मिट्टेवानीचं मतदान झालं। तर अशा प्रकारे या मतदानाला परत पाठवलं असता भाजपाचा शहरातील एक पदाधिकारी, आणि तो पदाधिकारी आहे की गुंड आहे ही शंका आम्हाला आहे, कारण अशा प्रकारे ग्रामीणचं मतदान सुरू असताना भाजपाच्या शहरातील एका मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला, लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला।
सोबत बरं का पॉझिटिव्ह आहे तर शक्य